पोशाख द क्लॉथिंग हब मुंढा सेलू. पोशाख मुंढा सेलू. गुणवत्तेला प्रथम प्राधान्य देणारे प्रशिक्षण केंद्र. भाऊराव घांडगे यांचे अक्षय कॉम्प्युटर, शास्त्रीनगर, HDFC बँकेच्या मागे, सेलू. पसायदान हे मानवी जीवनासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. जगातील सकल मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार पसायदानात संत ज्ञानेश्वर महाराजांनी मांडला आहे. 700 वर्षापूर्वीचे पसायदान आणखी 7000 वर्षे झाले तरी मानवी कल्याणाचा पसायदानात मांडलेला विचार स्वीकारावा लागेल, असे प्रतिपादन पंढरपूर येथील श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले. सेलू येथील महेशनगरमधील श्री साईबाबा मंदिर संस्थानमध्ये खारकर परिवाराच्या वतीने वसंत प्रतिष्ठान आयोजित पसायदान या त्रिदिवसीय प्रवचनमालेस गुरुवार 2 एप्रिलपासून सुरुवात झाली. सायंकाळी 6 ते 8 या वेळेत देगलूरकर महाराज पसायदानावर पुष्प गुंफत आहेत. आजचे पहिले पुष्प होते. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर पंढरपूर यांनी पहिल्याच दिवशी आपल्या अमृतमय वाणीतून प्रवचनमालेस सुरुवात केली. प्रवचनमालेचे हे 7वे वर्ष असून ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओळीवर 3 दिवसाची व्याख्यानमाला घेतल्या जाते. त्यानुसार आज 7व्या ओळीतील संपूर्ण रसग्रहण केले. या प्रवचनमालेचा लाभ श्रोत्यांनी घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश खारकर व सचिव ॲडव्होकेट उमेश खारकर यांनी केले आहे. पहिल्या दिवशी बोलताना चैतन्य महाराज म्हणाले, मानवाने देखील संतांची संगती स्वीकारली पाहिजे. माणसाने कर्मठ नसावे, पण कर्मनिष्ठ असणे आवश्यक आहे. सर्व सुखांनी तिन्ही लोकी मानवाचे पूर्ण व्हावे अशी मागणी पसायदानात केली आहे. पृथ्वीवरील मानवाला संकटाचा सामना करावा लागू नये आणि सर्व मानवजात सुखी व्हावी असं मागणं संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात केले आहे. अभंग गायन सखाराम उमरीकर, हार्मोनियम वादन शंतनू पाठक वालुरकर, तबला वादन गिरीश दीक्षित, बासरी वादन अर्जुन कसाब आदींनी साथ दिली. प्रास्ताविक महेश खारकर यांनी केले, तर पसायदान गायन शरण्या मोहकरे, मनवा देशमुख, आरोही ओगले, यथार्थ गोलवाड आदींनी गायले. सूत्रसंचलन ह.भ.प. प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांनी केले. शहरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमास प्रतिसाद दिला आहे. रामेश्वर गटकळ यांचे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे गटकळ करिअर अकादमी. पोलीस भरती नवीन बॅच सुरू. सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी, बस स्टँड, सेलू.